असेल तर ज्ञानोबारायांनी मागणी पहिल्यांदा मागितली नाही. त्यांना माहिती आहे खल बुद्धी गेल्याशिवाय मैत्री होणार नाही, खरी मैत्री होणार नाही. मैत्र जीवाचे. स्वार्थाकरता आलेले एकत्र आलेले लोक भरपूर आपण पाहतो. मैत्री जी झाली पाहिजे ती दुर्योधनाची कर्णाची मैत्री होऊन उपयोग नाही. दुर्योधनाची कर्णाची मैत्री झाली त्यामुळे काय झालं, महाभारत घडलं सगळं. मैत्री झाली पाहिजे कोणाची, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची आणि अर्जुनाची झाली पाहिजे. सुदाम देवाची आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची मैत्री झाली पाहिजे. देवाची आणि अर्जुनाची मैत्री झाली, काय झालं, मित्र आहे ना अर्जुन, सखा आहे ना. अर्जुनाचं वर्णन केलं ज्ञानोबारायांनी. आत्मनिवेदना तळीची पीठिका आहे सख्याची, पार्थो आदिष्टात्री तेथीची मातृका. म्हणून ज्ञानोबारायांनी पहिल्या 2 मागण्या मागितल्या. आता सत्कर्मात सगळे प्रवृत्त झालेले आहेत. तर सत्कर्मात प्रवृत्त झाल्यानंतर काय झालं पाहिजे पुढे. आता सत्कर्माने काय होतं, चित्तशुद्धी होते. आणि चित्तशुद्धी झाल्यानंतर मग पुढे सगळ्यांच्या अंतःकरणात सगळ्यांच्या विषयी मैत्रीची भावना पाहिजे. भूता परस्परे पडो मैत्र जीवाची म्हटले. मैत्री झाली पाहिजे. कशा करता, सगळ्यांची मैत्री कशा करता झाली पाहिजे. तर सगळा समाज सुखी व्हायचा असेल तर त्या ठिकाणी सगळ्यांच्यात परस्परात प्रेमाची भावना पाहिजे. प्रेमाची भावना जर नसेल, एखादा मनुष्य आता खल नाही, त्याची बुद्धी दुर्बुद्धी गेलेली आहे, सत्कर्मही करतोय, पण असं करत असताना सुद्धा त्याच्या अंतःकरणात प्रेमाची भावना कोणाच्या विषयी नाही. मी भला आणि माझा परमार्थ भला, असं करणारी लोक भरपूर आहेत. मी भला माझा परमार्थ भला, मी कोणाच्यात येणार नाही, कोणाच्यात जाणार नाही, मला कोणाची गरज नाही, असं म्हटलं प्रत्येकाने तर सज्जन. आता तो सज्जन झालाय. उलट सज्जनांची सगळ्यांची काय पाहिजे, एकत्रीकरण पाहिजे. शेजारी बसलेल्या माणसाकडे असं बघतो जसं काय मारकी म्हैस आहे, त्याचा काय उपयोग नाही. लक्षात ठेवा, आपण किती ज्ञानेश्वरीचे पारायण केले, किती गीता वाचले, किती परमार्थ केला, पण समोर बसलेल्या माणसाविषयी, शेजारी बसलेल्या माणसाविषयी आपल्या अंतःकरणात अजून प्रेमच निर्माण होत नाही, मदत करण्याची भावना नाही. म्हणून ज्ञानोबारांची मागणी समाज सुखी होण्याकरता. कारण समाज म्हटला, व्यवहार म्हटला की सगळ्यांशी संबंध येणार आहे. हा, ज्याला एकटं बसून डोंगरात बसायचं आहे, नामस्मरण चिंतन करायचं आहे, त्याचा काही कोणाशी एवढा संबंध, पण त्याला सुद्धा मधुकरीला जावं लागेल खाली, त्याचाही संबंध येणारच आहे थोडा का होईना. पण ज्ञानोबाराय म्हणतात ठीक आहे, व्यवहार म्हटलात, अहो देवाला सुद्धा एकट्याला करमलं का सांगाला. एकली नकंठेची म्हणून याने केली निर्माण 14 बोल. सगळी सृष्टी देवाने निर्माण केली, परंतु व्यवहार म्हटलं की व्यवहारात आपल्याला जावं लागतं. मग व्यवहारामध्ये जर त्या ठिकाणी एकमेकाविषयी प्रेमाची भावना नसेल तर मग दुःख निर्माण होईल. मत्सराची भावना असेल, एकमेकाविषयी काय मत्सराची भावना आहे, द्वेषाची भावना आहे, मग समाज सुखी होईल का. मग समाज सुखी होण्याकरता द्वेषाची भावना नको, मत्सराची भावना नको. भूता परस्परे पडो मैत्र जीवाची. एकमेकाचा एका विषयात प्रेम पाहिजे. अहो ज्ञानेश्वर महाराज आळंदीत असताना लोकांनी माऊलींना किती दिला त्रास दिला. संन्याशाची पोरं म्हणून हिनवलं. आंघोळीला गेलं, तिथे आंघोळ कोणी करत असलं तर ते निघून जायचे. ते अहो आजचा दिवस अपशकुन झाला. मधुकरी मागायला गेलं तरी व्यवस्थित धड लोक मधुकरी देत नव्हते. ज्ञानोबारांच्या हे लक्षात आहे का समाज दुःखी होतो. मत्सर तुकाराम महाराजांना पाहिलं की त्या मंबाजी बाबाची काय व्हायची,
तळपायाची आग मस्तकाला जाय. बरं काय केलं होतं तुकाराम महाराजांनी? काय त्याचे बांध रेटले होते का? काय तुकाराम महाराज कीर्तन करत होते, प्रवचन करत होते, सगळ्या जगाला ज्ञान सांगत होते. पण हा मत्सर असा आहे, आपल्या मागून एखादी व्यक्ती आली आणि पुढे जायला लागली, परमार्थात म्हणा व्यवहारात म्हणा, अंतकरणात काय निर्माण होते? ईर्ष्या निर्माण होते, मत्सर निर्माण होतो. आणि हा मत्सर असा आहे, मच्छर जसा झोप येऊ देत नाही तसा मत्सर सुद्धा झोप येऊ देत नाही, दुःख देतो. मत्सराचा ठाव शरीरी नसावा, लाभेवी न जीवा दुःख देतो. समाज जो दुःखी झालेला आहे, स्वतःच्या दुःखाने लोक कमी दुःखी आहेत, दुसऱ्याचा उत्कर्ष पाहून, दुसऱ्याचा मोठेपणा पाहून सुद्धा लोक काय झालेले? दुःखी झालेले आहेत. आणि म्हणून समाज सुखी व्हायचा असेल तर ही मत्सराची भावना गेली पाहिजे, द्वेषाची भावना गेली पाहिजे. भूता परस्परे पडो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. ज्ञानोबा म्हणतात सगळ्यांच्या मैत्रीची भावना झाली पाहिजे. परस्पर म्हणले बरं का, परस्पर म्हणजे एकाने मैत्री करून उपयोग नाही, त्यांनी पण केली पाहिजे. तर आपण प्रेमाने वागायचं आणि समोरच्याने द्वेषाने वागायचं, वैराने वागायचं. पांडवांची भूमिका कशी होती? प्रेमाचीच होती ना. त्यांना भांडणं नको होती, त्यांना द्वेष नको होतं. बाबा नको, पूर्ण राज्य नाही देत ना, अर्ध द्या, अर्ध नाही देत ना, 5 गावं द्या. यांची भूमिका जरी मैत्रीची होती पण दुर्योधनाची होती का? तो दुर्जन लोक जे आहेत. म्हणून ज्ञानोबांची भूता परस्परे पडो, दोन्ही बाजूनी झालं पाहिजे मैत्रीची भावना. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. मैत्र शब्द वापरलाय. मैत्री कशाला म्हणतात? बंधू वेगळा, मित्र सुहृद वेगळा, मित्र वेगळा आणि सखा वेगळा असं वाटलं. शास्त्रामध्ये वचन आलं, अत्याग सहनो बंधू. त्याग केलेला सहन होत नाही तो बंधू असतो. म्हणजे ज्याला वियोग आपला सहन होत नाही तो बंधू आहे. जरी आपण वाईट वागलो, काय झालं, आपल्याकडून चुकलं तरी सुद्धा तो सहन करून घेतो, बंधू असतो तो. सदैव अनुमतः सुहृद. जे नेहमी आपल्याला अनुकूल असतात त्यांना सुहृद म्हणायचं. आई वडील जे आहेत ना सुहृदासारखे असतात, मुलांना समजून सांगतात. किती मुलगा चुकला, वाईट वागला तरी म्हणतात, बाळा असं करू नको, बाळा तसं करू नको, बरं तुला जसं करायचंय तसं कर. यांना सुहृद म्हणतात. आणि एकक्रियम भवेद मित्र म्हटलंय. ज्याची आणि आपली क्रिया आचार समान असतो तो काय असतो? समानशीलेषु व्यसनेषु सख्यम. त्याचा आणि आपला आचार सारखा झाला पाहिजे. ज्ञानोबराई मित्र शब्द वापरतात, मैत्र शब्द वापरतात. म्हणजे जसं मैत्र कोणाचं झालं पाहिजे? ज्यांची खलबुद्धी गेलेली आहे, जे सत्कर्मात रत आहेत, अशा लोकांची काय झाली पाहिजे? मैत्री, प्रेमाची भावना झाली पाहिजे. खलाची आणि सज्जनाची मैत्री नाही होऊ शकत. कारण खल खलच आहे, त्याची बुद्धी वेगळी आहे, मित्र ह्याची सज्जनाची बुद्धी वेगळी आहे. म्हणून सगळ्यांची पहिली बुद्धी एकसारखी झाली पाहिजे, सगळे सत्क्रियेत रत असले पाहिजेत, आणि मग सगळ्यांचं एकामेकाविषयी प्रेमाची भावना पाहिजे, मैत्री असली पाहिजे. भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे, तैसी आगवाची भूत मात्री. एकपणे जया मैत्री आणि कृपेशी धात्री. आपणची जो संतांचं वर्णन करताना ज्ञानोबरायांनी वर्णन केलं, आगवाची भूत मात्री एकपणे जया मैत्री. सगळं जग त्यांना मित्र वाटतं. ज्ञानोबरायांना रेडा सुद्धा काय वाटतो? ज्ञानदेव म्हणे तोही माझा आत्मा. आणि ही मैत्री असताना भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे म्हटले. जीवाचं मैत्र पाहिजे, जीवांचं नाही बरं का, जीवाचे शब्द आहे. जीवाचे म्हणजे जीवाभावाचं मैत्र पाहिजे. म्हणजे आपला जीव आणि त्याचा जीव एकच आहे असं म्हणून मैत्री केलेली असली पाहिजे.
नाही तर स्वार्थाकरता सुद्धा लोक मैत्री करतात. आता शकुनी होता, त्याने सुद्धा दुर्योधनाबरोबर मैत्री केली होती. तो मामाच होता त्याचा म्हणा, पण का केली होती माहिती आहे ना तुम्हाला? दुर्योधनाने शकुनीची 100 पोरं मारली. दुर्योधनाला मारायचंय, पण आता आपण जर मारायला गेलो तर तो राजा आहे, मारणार नाही. मग त्याच्या घरी राहायचं, त्याच्याशी मैत्री करायची, त्याला असं शिकवायचं की त्याची सगळे मेली पाहिजे. काही काही लोक मैत्री करतात परंतु स्वार्था करतात. वरून वरून मैत्री दाखवतात, गोडही बोलतात, पण बरोबर गोड बोलून काय करतात? मधु तिष्ठती जिव्हाग्रे हृदय तू हलाहलम. म्हणून अशी मैत्री ज्ञानोबारांना अपेक्षित नाही. ज्ञानोबाराय म्हणतात मैत्र जीवाचं मैत्र पाहिजे, म्हणजे तो माझा जीव आहे असं वाटून मैत्री. ज्ञानदेव म्हणे तोही माझा आत्मा, वेगळी क तया अमा नाही. ज्ञानोबाराय म्हणतात तो रेडा आणि मी वरून दिसायला वेगवेगळे, पण त्याच्या आसूड मारला तर ज्ञानोबारांच्या पाठीवर ओळाला. नवे नवे ज्ञानोबाराय म्हणतात माझा आणि त्याचा आत्मा एकच आहे. आम्ही वेगळी का आम्हा तया नाही. म्हणून असं मैत्र झालं पाहिजे. भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे. मित्र कोणाला म्हणतात? मित्राची काही लक्षणं सांगितली शास्त्रामध्ये. पापान निवारयती, योजयते हिताय, गुह्यम च गुहती, गुणान प्रगटी करोती, आपदगतम च न जहाती, ददाती काले सन्मित्र लक्षणम इदम. कोणाला मित्र म्हणायचं? म्हटले जो मित्र असतो तो पापा निवारती, जो मित्राला पापापासून काय करतो? दूर करतो. नंतर हिताय, चांगल्या मार्गाला त्याला लावतो, वाईट मार्गापासून त्याला परावृत्त करतो, चांगल्या मार्गाला लावतो, त्याला म्हणायचा खरा मित्र. नाहीतर जो वाईट मार्गाला घेऊन जात असेल, प्रवचनाला येऊ देत नाही, कीर्तनाला येऊ देत नाही, या वारीला येऊ देत नाही, नको ते करायला घेऊन जातो, आणि माझा खूप जवळचा मित्र आहे, तो खरा मित्र नाही, तो शत्रूच आहे. म्हणून पापान निवारयते योजयतीच्या हितान म्हटलंय. गुह्यमच्या गुहते, आपलं गुह्य जे आहे तसंच गुप्त ठेवतो, समाजात प्रगट करत नाही. आणि गुणान प्रगटी करतो, आपल्या गुणांना प्रगट करतो. आणि संकटामध्ये सुद्धा काय करतो? आपल्याला सोडत नाही. तो खरा काय आहे? मित्र आहे. हा मित्र, भगवान परमात्म्याने त्या सुग्रीवाबरोबर मैत्री केली, लक्षात ठेवा. सगळं सुग्रीवाचं दुःख निवारण केलं, त्याला एकट्याला सोडलं नाही. वालीला मारलं भगवंताने त्याच्याकरता, पण सुग्रीवाला त्या ठिकाणी राज्य मिळवून दिलं, पत्नी मिळवून दिली, आणि सांगितलं आता मी तुझं काम केलंय. मित्र त्याला म्हणतात तू पण माझ्या कामाला उपयोगी पड बरं का. म्हणजे तुमचं काम काय? सीतेला शोधायचंय. तो म्हटला अजिबात, म्हणजे मी विसरणार नाही, सगळं तुमचं काम करणार. 4 महिने झाले पण सुग्रीवाचा पत्ता नाही. राज्य मिळालं, पत्नी मिळाली. हनुमंतराय रागवले किंवा लक्ष्मण महाराज रागवले. नंतर मला ते पुढचं सांगायचं नाही. हा मित्र नाही. काय? ददाती प्रतिगृह्णाती, गुह्यम आख्याती पृच्छती, भुंक्ते भोजयतेश्चैव, षड्विधम प्रीती लक्षणम. प्रेमाची लक्षणं सांगितली. ददाती प्रतिगृह्णाती, आपल्याला देतो आणि आपलं सुद्धा घेतो. काही लोक नुसतं घेतात, त्यांचं देत समजायचं तो मित्र नाही. गुह्यम आख्याती पृच्छती, आपलं गुह्य विचारून घेतो आणि त्याचं गुह्य सुद्धा सांगतो. आपल्याला जेव घालतो आणि त्या ठिकाणी त्याला आपल्यालाही तोही आपल्या घरी येऊन जेवतो. 6 प्रेमाची लक्षणं सांगितलेली. मग अशा प्रकारे ही सगळी व्यवहार जो आहे 6 प्रकारे प्रेमाचा व्यवहार सगळ्यांशी व्हावा. भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे. त्या ठिकाणी जीवाचं मैत्र पाहिजे, वरवरचं नको. आणि भूता शब्द वापरलाय बरं का. भूता, ज्ञानेश्वर महाराजांनी हा भूता शब्द कशासाठी वापरलाय?
सगळ्या भूतमात्रामध्ये प्रेमाचे संबंध पाहिजे. तसं तर अंतःकरण फक्त जीवांनाच आहे. जीवांचं तर झालंच पाहिजे मैत्र सगळ्यांचं. प्रत्येक जणात परस्परात प्रेमाचा संबंध पाहिजे, प्रेमाची संवेदना पाहिजे. दुसऱ्याचं दुःख पाहिलं की आपल्याला दुःख वाटलं पाहिजे, दुसऱ्याचं सुख वाटलं पाहिलं की आपल्याला सुख वाटलं पाहिजे. प्रत्येकाला असं वाटलं पाहिजे. आणि नुसतं फक्त जीवाचंच नको, भूता शब्द वापरलाय ज्ञानोबाराने. जीवाचं जे मैत्र आहे ते सगळ्या भूतात पाहिजे. भूत शब्दाचा अर्थ काय? भूत शब्दाचा अर्थ आहे सगळी सृष्टी. भूत भवती धातोय, जे जे काही झालेले आहेत ते सगळी भूतच आहेत. म्हणजे केवळ मानवांच्यातच प्रेमाचा संबंध पाहिजे असं नाही, मानवांचा आणि झाडाचा प्रेमाचा संबंध पाहिजे. आजकाल लोकांना सांगावं लागतं झाडं तोडू नका, झाडं तोडू नका, झाडं तोडू का? संबंध राहिला नाही बघ, संवेदना राहिली नाही लोकांना. ज्ञानोबारायांची किती आयुष्याची संवेदना आहे हो. अहिंसा सांगत असताना ज्ञानोबाराय सांगतात काय लोक अहिंसा करतात. एकाचा पाला तोडला, एकाचं मूळ तोडलं, अमुक केलं तमुक केलं. म्हणजे झाडांना सुद्धा दुःख होत आहे हे माणसाला कळालं पाहिजे. ठीक आहे, आता काही औषधं वगैरे बनवायचे असेल त्याच्याकरता, पण ज्ञानोबाराय म्हणतात हे हिंसाच आहे, आयुष्यकरता केलेली हिंसा अहिंसा. काय ज्ञानोबारांच्या ओव्या येते ते आता काय ज्ञानेश्वरीवाला पाहिजे हो कोणतरी पाठांतर. ज्ञानोबाराय म्हणतात सगळ्यांचा मित्र असलेला त्या ठिकाणी वृक्ष आहे त्याला देवविल्या शिरा. नाही अहो, झाडांचं वर्णन केलंय. एकाचे मूळ तोडिले, एकाचे पान खडले, असं वर्णन आलंय बघा ते आयुष्यात. अजात शत्रू तरुवरा, सर्वांगी देविल्या शिरा, असं वर्णन केलंय. असू द्या, काय हरकत नाही, चला पुढं. मग आता सवय लागली ना तशी, वय विचारायची सवय लागली. सवय एक तर लावायला नाही पाहिजे, लागली तर आता पूर्ण झालं पाहिजे. म्हणून भूतात मैत्र पाहिजे म्हणजे मनुष्याचा आणि झाडांचं सुद्धा मैत्र पाहिजे. काय झाडं आपल्याला काय त्रास देतात हो? आगावरी खांडावया गाव घाली का लावणी जयानी केली, दोघा एकची सावली. माणसात आणि पशुपक्षात सुद्धा मित्र झालं पाहिजे. नाहीतर लोक काही काही पशूच्याच मागे लागतात, पशूंची हिंसा करतात. ज्ञानोबारायांना तेही अपेक्षित नाही. पक्ष्यांची हिंसा करतात, पशूंची हिंसा करतात. पशु पक्षी सुद्धा त्या ठिकाणी आपले मित्र वाटले पाहिजेत. काय तुकोबारायांचं चरित्र आहे हो. असं म्हणतात एका माणसाने कोणीतरी तुकाराम महाराजांना शेत राखायला लावलं. म्हणजे आता भजनच करायचं ना महाराज, तिकडे डोंगराव करण्यापेक्षा माझ्या शेतात करत जा, मोठ्या मोठ्याने करत जा, म्हणजे पक्षी येणार नाही. आणि मी तुम्हाला ज्वारी देईल. बसले महाराज माळ्यावरती आणि करायचे भजन. हो, महाराजांनी भजन करायला सुरुवात केली. महाराजांचं भजन ऐकून पक्षी जायच्या ऐवजी यायला लागले. यारे यारे लहान थोर याती भलते करावा विचार या भजन करायला. ते पक्षी उलट येऊन बसले सगळे. आणि आल्यानंतर महाराजांनी पाहिलं पक्षी दाणे खातात, पण पक्ष्यांना काही तहान पण लागत असेल. आपल्याला जशी तहान लागते त्यांनाही तहान लागत असेल. महाराजांनी काय केलं, एका एका ताटावर एक एक द्रोण पाण्याचा बांधला. काही ठिकाणी चित्र दाखवतात बघा. महाराज म्हटले आता तुम्ही जाता जाता पाणीही पिऊन जावा. मग आता अशी व्यवस्था झाल्यावर त्यांना काय, 2च दिवसात वावर साफ करून टाकलं ज्वारीचं सगळं पक्ष्यांनी. असं म्हणतात पक्षी उडाले तर महाराजांना आवडलं नाही. इथलंही काय कधी सांगतात, कधी ते सुद्धा सांगतात. ते पक्षी उडाले, मी आलो आणि पक्षी का उडाले म्हणून वाईट वाटलं महाराजांना. मी आलो आणि पक्षी उडाले याचा अर्थ माझी पक्ष्यांना भीती वाटते. याचा अर्थ अजून मला भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे झालं नाही. अजून माझ्यातच काहीतरी कमी आहे. मी आलो आणि पक्षी उडाले हे एवढं झालं तरी महाराजांना वाईट वाटतं. आपण बसलेल्या माणसाला म्हणतो उठ माझी जागा आहे.
मी रोज इथं बसतो. बसू नये असं नाही, असावं बसावं, चांगली माणसं पुढे बसली पाहिजे, पाठांतराची चांगली पुढे बसली पाहिजे. पण कुठे एखाद्या ठिकाणी एसटीत प्रवास करत असला तर तिथेही मनुष्य, आपण उभं असल्यानंतर आपल्याला वाटतं लोकांनी जागा दिली पाहिजे. अवसरांना जरा पलीकडे म्हणतो, 2 माणसं बसले 3 बसतो ना इथं, कधी म्हणतो आपण उभं असल्यावर. आणि हा बसल्यानंतर एखादी वृद्ध बाई आली, म्हातारा आला, कोणी आला, पण त्याला नको वाटतं. म्हणजे तो म्हणतो जरा पुढं सराव, इथं नका रेलू माझ्याजवळ. म्हणजे अशी वृत्ती माणसाची. म्हणून ज्ञानोबा म्हणतात भूता परस्परे पडो. जीवाच्या शब्दामध्ये ज्ञानोबारायांना जडामध्ये सुद्धा मैत्र असलं पाहिजे. म्हणजे पंचमहाभूत आहेत ना, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश, यांची सुद्धा काय झाली पाहिजे, मैत्री झाली पाहिजे. जसं आता भगवान परमात्मा सृष्टी करतात तेव्हा सृष्टी करत असताना यांची सगळ्यांची काय करतात, मैत्री करतात. वास्तविक पाहता ही पंचमहाभूत सगळी विरोधी आहेत एकमेकाच्या. अग्नीचं आणि पाण्याचं जमत नाही, पण देवाने अशी सगळी पंचमहाभूत एकत्र आणून सृष्टी तयार केली. एकत्र सृष्टी आलेली आहे. पण कधी कधी ही सृष्टी सुद्धा मग हे महाभूत सुद्धा खवळतात. का खवळतात? आपणच त्यांना त्रास देतो ना, मग खवळतात. नुसती झाडच तोडली मग वायू खवळतो किंवा पाऊस खवळतो, मग अतिवृष्टी होते, अनावृष्टी होते, भूकंप होतो. ज्ञानोबारायांना म्हणायचे यांनी सुद्धा मैत्रिणी राहावं. पावसाने सुद्धा, पाण्याने सुद्धा अतिवृष्टी करू नये, लोकांना त्रास देऊ नये. अग्नीने सुद्धा विनाकारण गावाच्या गावात, जंगलाच्या जंगल जाळू नये. पृथ्वीने सुद्धा विनाकारण भूकंप करून सगळ्यांना नष्ट करू नये. किती ज्ञानोबारांची व्यापक भावना आहे. ज्ञानोबाराय माऊली आहेत ना, सगळ्यांची काळजी आहे. म्हणून भूता परस्परे पडो, मैत्र जीवाचे. सगळ्यांचं मैत्र झालं पाहिजे. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज डोंगरावर बसले, वृक्षवल्ली आम्हा सोयरे, वनचरे पक्षीही सुस्वरे आळविते. झाडं झुडपं सुद्धा मला त्यांना काय वाटायला लागले, सोयरे वाटायचे. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात